नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा आपली Android मालिकेतला एक भाग मी तुमच्यासमोर सादर करत आहे. सर्वात प्रथम मी तुमची माफी मागतो, की मधल्या पिरियडमध्ये आपला हा भाग शेवटचा हा ॲक्चुअली शेवटचा भाग आहे Java फॉर Androidचा आणि हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण हा रेकॉर्ड करायला मला थोडा वेळ लागला. कारण बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मला माझा लॅपटॉप पुन्हा एकदा फॉर्मॅट करून आणायला लागला. त्याच्यात माझं प्रोजेक्ट लॉस झालं. ते प्रोजेक्ट पुन्हा बिल्ड करावं लागलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पोझिशनला आपण होतो त्या पोझिशन पर्यंत पुन्हा येऊन आता परत आपल्याला सुरुवात करायची आहे. तर त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी स्वप्नील सम्राट तुमचं स्वागत करतो मराठी बोलूया आपल्या वाहिनीवरती. तर मित्रांनो, तुम्ही या वाहिनीवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. इथे तुम्ही Android पूर्णपणे मोफत शिकू शकता. हा आपला Androidचा दुसरा सीझन चालू आहे आणि आज आपण दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागात आहोत. तर जास्त वेळ घेणार नाही, आपण लगेच सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण इनहेरिटन्स विषयी माहिती घेतली. तर इनहेरिटन्स कशा पद्धतीने आपण सगळं बघितलं, इनहेरिटन्स कसं चालतो आणि हे तेच प्रोजेक्ट आहे जे आपण मागच्या भागामध्ये वापरलं, ज्याच्यामध्ये आपण स्टुडंट्सचे सायन्स स्टुडंट्स आणि कॉमर्स स्टुडंट्स असे दोन वेगवेगळे क्लास आणि तो स्टुडंट्स आपण इनहेरिट केला सायन्स स्टुडंट्स मध्ये आणि कॉमर्स स्टुडंट्स मध्ये. तर पुन्हा एकदा सांगतो, गॅप मोठी झाली आहे म्हणून इनहेरिटन्स म्हणजे त्यातला सुपर क्लास म्हणजे स्टुडंट्सचे जे काही मेथड्स आहेत किंवा जे व्हेरिएबल्स आहेत ते आपण सगळे त्याच्या सब क्लासमध्ये वापरू शकतो. याला इनहेरिटन्स असं म्हणतात. म्हणजे सायन्स स्टुडंट्स हे पण स्टुडंट्सच आहेत, कॉमर्स स्टुडंट हे पण स्टुडंट्सच आहेत. तर जे पण स्टुडंट्सच्या स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या सगळ्या सायन्स स्टुडंटच्या पण आहेत आणि कॉमर्स स्टुडंटच्या पण आहेत. तर इथे आपण इनहेरिटन्स वापरला. आजच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक महत्वाची गोष्ट, इंटरफेस फॉर जावा. इंटरफेस इन जावा. इंटरफेस विषयी माहिती घेणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, जसं की आपण हे बघितलं, आपण हे स्टुडंट आणि कॉमर्स आणि सायन्स स्टुडंटची ही सगळी माहिती आपण इथे घेतलेली आहे. तर आता आपण इंटरफेस विषयी माहिती घेऊया. इंटरफेस विषयी माहिती घेताना मी तुम्हाला आपण एक काम करूया. आपण एक नवीन गोष्ट घेऊया. आपण विमानांविषयी बोलूया. म्हणजे विमानं बऱ्याच प्रकारची असतात. तर मी इकडे लिहितो प्लेन. तर हे प्लेन आहे, एक प्लेन. तर प्लेन प्लेन काय करतं? तर प्लेनमध्ये जेव्हा आपण एअरपोर्टवर जातो तेव्हा प्लेन्समध्ये काय काय गोष्टी होतात त्या मी पहिले इथेच लिहितो. म्हणजे ऑन बोर्डिंग ऑन बोर्डिंग होतं विमानामध्ये आणि नंतर पायलट अनाउन्समेंट वगैरे करतो. एक एक्झाम्पल्स घेतोय आपण हे. तर अनाउन्समेंट, ऑन बोर्डिंग हे जे प्लेन्स मध्ये करतात, म्हणजे हे आपण एक मेथड्स घेऊया. हा प्लेन आहेत आणि प्लेन मध्ये कुठलेही प्लेन असू दे त्यात ऑन बोर्डिंग तर होणारच आहे, त्याच्यानंतर अनाउन्समेंट पण होणार आहे. म्हणजे पायलट जे बोलतात ते अनाउन्स करतात, तर आपण अनाउन्समेंट बोलूया. तर हे कुठल्याही प्लेन मध्ये होतच असतं. आता प्लेन्स मध्ये आपण दोन प्रकार जर बघितले तर प्लेन्स मधले दोन प्रकार कुठले, तर पॅसेंजर, मी त्याला पी प्लेन देतो, पॅसेंजर प्लेन. आणि फ्रेट म्हणजे सामान, विमान जे सामानाची वाहतूक करतं ते फ्रेट प्लेन, त्याला एफ प्लेन नाव देतो. तर हे दोन प्लेन्स आहेत. तर पी प्लेन म्हणजे पॅसेंजर प्लेन, एफ प्लेन म्हणजे फ्रेटचं प्लेन ज्याच्यातून आपण सामानाची वाहतूक करतोय. आता ऑन बोर्डिंग पॅसेंजर प्लेन मध्ये पण होणार आहे, ऑन बोर्डिंग फ्लाईट प्लेन मध्ये पण होणार आहे, अनाउन्समेंट पण दोघांमध्ये पण होणार आहे. कारण फ्रेट प्लेन मध्ये पण पायलट अनाउन्स करतच असतात, पॅसेंजर प्लेन मध्ये पण अनाउन्समेंट होत असते. तर मग हे प्लेन, आता या दोघांमध्ये मला मेथड डिक्लेअर करायला लागतील सेम, म्हणजे ऑन बोर्डिंगची मेथड, अनाउन्समेंटची मेथड. मी फ्रेट प्लेन मध्ये पण ऑन बोर्डिंगची, अनाउन्समेंटची. आता जर आपण इथे इनहेरिटन्स वापरला, जसं की आपण एक प्लेन म्हणून क्लास केला आणि प्लेन क्लासमध्ये ह्या दोन्ही मेथड लिहिल्या, ऑन बोर्डिंग आणि अनाउन्समेंट. तर मी ते दोन्ही या दोघांमध्ये पण वापरू शकतो. पण पण खूप महत्वाचं आहे. पण पॅसेंजर प्लेनची ऑन बोर्डिंग आणि फ्रेट प्लेनची ऑन बोर्डिंग याच्यामध्ये फरक आहे. पॅसेंजर प्लेन मध्ये ऑन बोर्डिंग पॅसेंजर्सची होते, तर फ्रेट प्लेन मध्ये जे ऑन बोर्डिंग होते ती मालाची ऑनबोर्डिंग होते, म्हणजे माल नेला जातो. माल आत नेला की त्याला आपण बोलू शकतो ऑन बोर्डिंग कम्प्लिटेड, आणि इथे पॅसेंजर्स आत गेले की त्यानंतर अनाउन्समेंट. जसं की इकडे आपण पॅसेंजर प्लेन्स मध्ये वेगळ्या प्रकारचे अनाउन्समेंट असतात, जसं की सीट बेल्ट बांधून घ्या, आपण फ्लाईट साठी रेडी आहोत, हे वेदर वेदर आहे, अशा टाईपच्या. तर फ्रेट प्लेन्स मध्ये त्या सामानाशी रिलेटेड काही अनाउन्समेंट असतात. तर याच्यामधून काय आपल्याला कळतं, या दोन्ही मेथड तर सेम आहेत. म्हणजे ऑन बोर्डिंग इथे पण होतंय, तिथे पण होतंय. पण ऑन बोर्डिंगच्या
जे काम आहे ते ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशन आहे ते वेगळं आहे. पॅसेंजर प्लेनसाठी ऑनबोर्डिंगचा अर्थ वेगळा आहे आणि फ्रेट प्लेनसाठी ऑनबोर्डिंगचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे मेथड तर एकच आहे पण अर्थ दोघांसाठी वेगळे. तर हे आपल्याला कसं करायचं तर याच्यासाठी आपल्याला उपयोग होतो तो इंटरफेसचा. ते इंटरफेस, आता हे इंटरफेस म्हणजे काय तर इंटरफेस आपण आता इंटरफेस आणि क्लास, आता मी तुम्हाला जसं बोललो इकडे की आपण इथे क्लास सुद्धा वापरू शकलो असतो पण ते क्लास आपल्याला त्या मेथड्स आपल्याला इनहेरिट करायला लागल्या असत्या. तर इंटरफेस आणि क्लास मध्ये हा फरक आहे की क्लास मधल्या ज्या मेथड्स असतात त्या मेथडचे इम्प्लिमेंटेशन त्याच क्लासमध्ये असतं. पण इंटरफेसमध्ये आपण फक्त मेथड्स डिक्लेअर करतो. तिकडे त्याचं इम्प्लिमेंटेशन नसतं. त्या मेथड्स ज्या असतात त्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड आपण त्याला बोलतो. की त्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतात ज्याचं इम्प्लिमेंटेशन नसतं, त्या फक्त मेथड डिक्लेरेशन केलेलं असतं. आता ऍबस्ट्रॅक्ट मेथड क्लासचा पण एक प्रकार आहे ऍबस्ट्रॅक्ट क्लास. तर त्या ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये पण आपण फक्त ऍबस्ट्रॅक्ट मेथडच टाकतो. म्हणजे त्या मेथडचं पण इम्प्लिमेंटेशन त्या क्लासमध्ये नसतं, त्याच्या सब क्लासमध्ये आपण त्या मेथड इम्प्लिमेंट करू शकतो. पण इथे आपण इंटरफेस विषयी माहिती घेतोय. आणि इंटरफेस कसं आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस याच्यातला फरक जर सांगायचा झाला तर आपण जेव्हा पण कुठलाही नवीन क्लास बनवतो तेव्हा तो इनहेरिट करतो दुसऱ्या क्लासपासून. जसं की आता प्लेन नावाचा एक क्लास आहे, मी प्लेन नावाच्या दुसऱ्या पी प्लेन हा प्लेन पासून इनहेरिट केला. पण माझ्या या मेथड्स आपल्या दुसऱ्या कुठल्या तरी वेगळं नाव आहे की फ्लाईट फंक्शन वगैरे, त्याच्यात काही स्पेसिफिक मेथड्स आहेत ज्या मला या दोघांमध्ये पाहिजेत, तर मी त्या अजून इनहेरिट नाही करू शकत. कारण एक क्लास हा फक्त एकाच क्लास पासून इनहेरिट होऊ शकतो. पण इंटरफेसचं तसं नाहीये. एक क्लास मल्टिपल इंटरफेसेस इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे त्याच्यातून मल्टिपल इंटरफेस कडून तो घेऊ शकतो त्या मेथड्स आणि त्या आपल्या स्वतःच्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे क्लासेस, ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस मधला सुद्धा किंवा क्लासेस आणि इंटरफेस मधला सुद्धा. तर इंटरफेस अशा पद्धतीने आपण बनवायचा आहे. जसं आपण इनहेरिटन्सला एक्सटेंड करत होतो, एक्सटेंड म्हणजे त्या वरच्या क्लासला, ज्या सुपर क्लासला आपण एक्सटेंड केलंय अजून खालच्या क्लासमध्ये, तसं इंटरफेसला आपण इम्प्लिमेंट करतो. म्हणजे क्लास ए इम्प्लिमेंट इंटरफेस ए. आता इम्प्लिमेंट का? कारण ह्या ज्या मेथड्स आहेत ज्या आपण इंटरफेस मध्ये डिक्लेअर केल्या आहेत त्याचे इम्प्लिमेंटेशन आपल्याला या क्लासमध्ये करायचं आहे, तिथे आपण काही वापरणार आहोत. त्या इंटरफेस मध्ये इम्प्लिमेंटेशन नाहीये म्हणून आपण इथे इम्प्लिमेंट हा शब्द वापरतो. तर हे डिझाईन पॅटर्न समजून घ्या. आता ह्याचा डिझाईन पॅटर्न असं का म्हणू शकतो, कारण ही एक डिझाईनची पद्धत आहे. तुम्ही जेव्हा इंटरफेस वापरता आणि इंटरफेस तुम्ही पुढच्या 10 क्लासेसमध्ये वापरता, 20 क्लासेसमध्ये वापरता, तेव्हा तुम्हाला एकाच जागी चेंज करायला लागतो. उद्या जर काही चेंज आला तुमच्या मेथडच्या कॉलिंगमध्ये, मेथडच्या रिटर्न्समध्ये, तर तुम्हाला तिकडे फक्त चेंज करायचं आहे. ते चेंज बाकी सगळ्या क्लासमध्ये होणार आहे आणि बाकी सगळ्या क्लासेसचे इम्प्लिमेंटेशन हे वेगळं वेगळं आहे त्या क्लासेससाठी. जसं की मी इथे सांगितलं की ऑनबोर्डिंग ही मेथड सेम आहे, या इंटरफेसमध्ये ऑनबोर्डिंग आहे. पण पॅसेंजर प्लेनसाठी ऑनबोर्डिंग आणि फ्रेट प्लेनसाठी ऑनबोर्डिंग हे दोन्ही वेगळे आहेत. दोघांची इम्प्लिमेंटेशन वेगळी आहे. तर चला, मला आशा आहे तुम्हाला समजलं असेल आणि जर ह्याच्यात थोडं जर theoretical मध्ये नसेल समजलं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण करणार आहोत, आपण कोड करणार आहोत आणि तेव्हा आपल्याला हे समजणारच आहे. तरी पण जर नसेल समजलं तर खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक या शेअर नक्कीच करा. कारण खरं सांगतो व्हिडिओ बनवण्याला एक खूप मेहनत लागते आणि तुमच्या प्रत्येक लाईक्स मधून, तुमच्या शेअर्स मधून किंवा तुमच्या प्रत्येक एक कमेंट्स मधून मला मोटिवेशन मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ फास्ट फास्ट पाहिजे असतील ना तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण पाठवा. जेवढे जास्त जास्त लोक आपल्याला जुळतील, म्हणजे जेवढे जास्त तुमचं प्रेशर माझ्यावर येईल तेवढे स्पीडनी व्हिडिओ येतील. तुम्ही मला असे प्रेशर नाही, 10 कमेंट्स आला की व्हिडिओ का नाही आला, व्हिडिओ का नाही आला, पुढच्या व्हिडिओची वाट बघतोय, तर माझ्याकडून तो व्हिडिओ पटकन येणार आहे मित्रांनो. त्यामुळे माझ्याकडून हे व्हिडिओ करून घ्यायचं हे काम तुमचं आहे. आता मला मोटिवेशन देण्यासाठी, मला हे नवीन नवीन व्हिडिओ स्पीडनी टाकण्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची गरज आहे. तो प्लीज प्लीज ते करा. तर आपण पुढे जाऊया. आता आपण आपल्या क्लासवरती हा आपलं पूर्ण जे स्ट्रक्चर मी बनवलं, हे आपलं जे कोडिंग आहे हे आपलं जुनं इनहेरिटन्सचं कोडिंग आहे, जेव्हा आपण इनहेरिटन्स केलेलं. तर आता मी हे नाही बघत आहे, आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरुवात करूया. कारण आता आपण बऱ्याच दिवसांनी आलोय तर पुन्हा एकदा त्या प्रोजेक्ट मध्ये शिरण्यापेक्षा आपण एक नवीन प्रोजेक्टची सुरुवात करूया. नवीन म्हणून मी हे स्टुडंट्स आणि सायन्स कॉमर्सचं घेतलं नाही, कारण या मधल्या पिरियड मध्ये कसं अँड्रॉइड स्टुडिओ पण चेंज झाला आणि मी पण नवीन अँड्रॉइड स्टुडिओ आता वापरतोय. तर आपल्याला त्याची गरज आहे. आपण
आपण नवीन हे करूया, नवीन प्रोजेक्ट बनवूया. आता सायन्स आणि कॉमर्स सुद्धा आपण वापरू शकलो असतो. सायन्स कॉमर्स मध्ये आपण काय विचार केला असता तर एक्झाम किंवा सब्जेक्ट काही सब्जेक्ट तर दोन्ही ठिकाणी पण असतात. म्हणजे सब्जेक्ट कॉमर्स स्टुडंटला पण आहेत, सब्जेक्ट सायन्स स्टुडंटला पण आहेत. पण सब्जेक्ट दोघांचे सब्जेक्ट वेगळे आहेत. तर हा फरक आहे. तर मी इकडे याला नाव देतो इंटरफेस, आणि हे आपल्या अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये सेव्ह होणार आहे. इकडे ऑप्शन आहे कोटलिन की जावा. तर आता आपण जावा शिकतो त्यामुळे मी जावा वरती, तुम्हाला कोटलिन मध्ये इंटरेस्ट असेल ना तर प्लीज खाली कमेंट करा. कोटलिन मध्ये इंटरेस्ट असेल तर खाली कमेंट करा, आपण कोटलिन पण करू शकतो. मी एपीआय लेवल वगैरे हे सगळं मी आधी तुम्हाला सांगून झालेलं आहे, त्यामुळे याच्यावर आपण आता वेळ नाही घालवणार आहे या क्लासमध्ये. तर मी जावा घेतलाय, मी फिनिश करतो इकडे. तर हे आपलं प्रोजेक्ट बनेल. तोपर्यंत मी बोलूया सायन्स आणि कॉमर्स स्टुडंट. जसं की मी तुम्हाला बोललो की सायन्स आणि कॉमर्सचे साठी सुद्धा आपण हे बनवू शकतो, जसं की त्यांचे एक्झाम्स किंवा काय. हे मी तुम्हाला जस्ट समजण्यासाठी, हे कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट समजून घ्या. हे ऍक्च्युली आपण असं नाही बोलत की प्लेन साठी क्लासेस वगैरे, पण क्लास म्हणजे काय, क्लास एक ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे आपण त्याला रिअल लाईफशी जोडू शकतो. रिअल लाईफ सिनेरिओज, जसं की आपण एखादं पार्ट्स कसलं काय इनहेरिटन्स. आणि हे याच्यासाठी महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही कोडिंग करता तेव्हा तुम्हाला तुमचे जे फंक्शन्स आहेत, तुम्हाला जे काय बनवायचे, जे ऑब्जेक्ट तुम्हाला बनवायचे, त्या ऑब्जेक्टचं तुम्हाला असं ब्रेक करता यायला पाहिजे की हा हा याचा सुपर क्लास बनवू शकतो, आणि हा सुपर क्लास मी याचे 2-3 सब क्लास बनतील. असं तुम्ही तोडाल ना, त्याचं जे पॅटर्न्स कराल, रिफॅक्टरिंग बोलू शकतो, तेव्हा तुमचं डिझायनिंग स्किल्स, त्याला डिझायनिंग पॅटर्न्स, हे तुम्हाला समजू शकतात. त्यामुळे नेहमी असा विचार करायला शिका की जेव्हा तुम्ही एखादा मोठा ऑब्जेक्ट बनता ना, की कम्प्लीट सगळं एकाच क्लासमध्ये लिहिणं, तसं तसं नाही केलं पाहिजे. एकाच क्लासमध्ये जर तुम्ही कोडिंग करत बसलात तर ते तसं चांगलं नाही होणार. पण तुम्हाला ते क्लास ब्रेक्स करता यायला पाहिजे, आणि प्रॉपरली, म्हणजे कुठला सब क्लास असावा, कुठला कुठला त्याचा सुपर क्लास असावा, हे बनवण्यासाठी ही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो की प्लेनचे कुठून पॅसेंजर प्लेन, फ्रेट प्लेन, तुम्ही याला फायटर प्लेन पण बोलू शकता. पण फायटर प्लेन मध्ये ऑन बोर्डिंग वगैरे नाही येणार, तर कदाचित प्लेनची दुसरी फंक्शनॅलिटी येईल, म्हणजे विंग्सची साईज. आता टेक्निकॅलिटी, विंग्स, या तिन्ही प्लेन्सला पण विंग्स आहेत, तर तो प्लेन त्याचा सुपर क्लास बनेल. पण इंटरफेस काय बनेल, कारण ऑन बोर्डिंग आणि अनाउन्समेंट हे आपल्याला त्या इंटरफेस मधून वापरतो. इंटरफेस आपला प्लेन फंक्शन्स बनतील, किंवा आणि तो आपण ह्या दोघांमध्ये वापरणार आहे. फायटर प्लेन साठी वेगळं असणार आहे, त्याच्यात ऑनबोर्डिंग होणार नाही. ऑनबोर्डिंग ऍक्च्युली तसं होऊ पण आपण त्याचा पण एक वेगळा इम्प्लिमेंट करू शकतो, पण जस्ट असं. तर जाऊ दे, आपल्याला इथे आपला ग्रॅडल बिल्ड होत आहे. तर तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, आणि ह्याच्याप्रमाणे आपल्याला डिझाईन पॅटर्न्स वरती काम करायचं. तर जसं की आता बघू शकता आपलं हे इकडे पूर्ण झालेलं आहे. तर मी आता इकडे याच्यात जाऊन नवीन क्लास बनवायचा आहे. आता आपल्याला क्लास बनवण्यापेक्षा आपल्याला इंटरफेस बनवायचा आहे. इंटरफेस बनवायचा आहे, तर न्यू मध्ये जातो, आणि न्यू मध्ये आपल्याला इथे असं इंटरफेस नाही बनवणार. मी इथे जावा क्लास सिलेक्ट करतो. जावा क्लास सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला क्लासला नाव द्यायचंय. तर आपण इथे प्लेनच एक्झाम्पल घेऊया, ते स्टुडंट्स आणि सायन्स, कारण प्लेन्स वरती आपण बोललोय. तर मी जो इंटरफेस बनवतो त्याला नाव मी प्लेनच देतो, आणि मी इथे सिलेक्ट करतो इंटरफेस. इथे क्लास, इंटरफेस, इनम आणि अनोटेशन, हे दोन गोष्टी पण आपल्याला बघायच्या आहेत, त्या आपण नंतर बघूया. ओके, तर अशा पद्धतीने आपल्या इकडे इंटरफेस तयार झालाय, बरोबर. पब्लिक इंटरफेस. आता इंटरफेसची अजून एक गोष्ट सांगायची की इंटरफेस मध्ये ज्या मेथड्स असतात त्या इम्प्लिसिटली, म्हणजे त्या तुम्ही डिक्लेअर करा किंवा नाही करू, त्या पब्लिकच असतात. तर प्रायव्हेट मेथड जर तुम्ही इंटरफेसला डिक्लेअर केला तर तुम्ही यूज कशा करणार, पॉईंट, म्हणजे त्याचा उपयोग काय होणार तुम्हाला जर तुम्ही इंटरफेसच्या आतमध्ये, कारण तुम्ही तर त्या इम्प्लिमेंटच करत नाहीये तिकडे. तर जसं की प्लेन, तर प्लेनची मेथड, आता मी मेथड डिक्लेअर करायला काय लिहिणार, तर वॉइड, आणि आपली पहिली मेथड होती ऑन बोर्डिंग, सेमिकोलॉन. तर मी इथे ही मेथड डिक्लेअर केली आहे. नंतर वॉइड अनाउन्समेंट, ही पण मी एक मेथड डिक्लेअर केली आहे इकडे. तर हा माझा आता इंटरफेस इकडे झालेला आहे, हा मी इथे इंटरफेस डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला अजून काय, तर दोन प्लेन्स क्लासेस बनवायला लागतील आपल्याला. मी इथे जावा क्लास देतो, त्याचं नाव देतो
पी प्लेन, पी प्लेन म्हणजे पॅसेंजर प्लेन, आणि हा क्लास आहे तर हा पी प्लेन इथे तयार झालेला आहे, बरोबर. पण आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण इम्प्लिसिट आपण एनहान्समेंट इनहेरिटन्स बघत होतो, तेव्हा इनहेरिटन्सच्या वेळेला आपण इकडे इकडे काय लिहिलेलं, एक्सटेंड लिहिलेलं. पण आता आपण इंटरफेस वापरतोय तर आपल्याला इकडे इम्प्लिमेंट्स, आणि इम्प्लिमेंट्स नंतर काय, तर आपल्याला त्याचं नाव लिहायचंय, प्लेन. तर हे प्लेन जो आपण बनवलेला इंटरफेस आहे तो आपण इथे घेतलेला आहे. आता इकडे रेड रेड एरर आलेली आहे, मी त्याच्यावरती कर्सर घेतो. कास्ट प्लीप्लेन मस्ट आयदर बी डिक्लेअर एज ॲबस्ट्रॅक्ट और इम्प्लिमेंट ॲबस्ट्रॅक्ट मेथड ऑन बोर्डिंग. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण ज्या मेथड्स तिकडे टाकलेत त्यांना इम्प्लिमेंटेशन नाहीये, म्हणजे इंटरफेस मधल्या मेथड्सना इम्प्लिमेंटेशन नाहीये, म्हणजे ते ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहेत. तर ॲबस्ट्रॅक्ट मेथड आपल्याला आपल्या क्लासमध्ये वापरायचे असतील तर आपला क्लास तरी ॲबस्ट्रॅक्ट असला पाहिजे. आता मी ॲबस्ट्रॅक्ट क्लास लिहिली होती, आपली इथूनची एरर आता हे जाते. आता ॲबस्ट्रॅक्ट क्लास, तर आपली एरर तर इकडे गेलेली आहे. आता हा आपला क्लास ॲबस्ट्रॅक्ट झालाय, पण आपल्याला हा ते इकडे ॲबस्ट्रॅक्ट क्लास द्यायचा नाहीये. तो क्लास आपला डिलीट झालेला, इकडे ॲबस्ट्रॅक्ट लिहिलं. तर आपल्याला ही मेथड जी ती इथे इम्प्लिमेंट करायची, बरोबर. आपल्याला ती मेथड इथे इम्प्लिमेंट करायची. तर कशी इम्प्लिमेंट करणार, तर सोपी गोष्ट आहे. आपण पहिल्या याच्यात बघितलं, आतापर्यंत बरंच बघितलंय की आपण मेथड्स कशा डिक्लेअर करतो. तर इथे मी इम्प्लिमेंट मेथड वरती जातो, तेव्हा मला या दोन्ही मेथड मिळतात ज्या मला तिकडून आलेल्या. तर मी याच्यावर ओके करतो. या दोन्ही मेथड इथे इम्प्लिमेंट झाल्या आहेत, ज्या आपण प्लेन मध्ये डिक्लेअर केलेला, इंटरफेस मध्ये डिक्लेअर केलेला. पब्लिक वॉइड ऑनबोर्डिंग, पब्लिक वॉइड अनाउन्समेंट. तर आता या इथे डिक्लेअर झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने आता मी अजून एक क्लास बनवतो इकडे, जावा क्लास, आणि त्याला नाव देतो एफ प्लेन, म्हणजे हे आपलं फ्रेट प्लेन असेल. तर याच्या आतमध्ये सुद्धा मी ह्याला इम्प्लिमेंट्स करणार आहे, आणि कशापासून, तर प्लेन पासून. ठीक आहे, तर प्लेन पासून इथे मी इम्प्लिमेंट करतो, आणि ते दिल्यानंतर आपल्याला इथे एरर आलेली आहे जशी की आधी पण आलेली, आणि मला इथे याला इम्प्लिमेंट करायचंय. मी इथे जनरेट वरती जातो. मी याला मुद्दामून ह्यावेळेस जनरेट वापरतोय, कारण हे कसं करायचं हे आपण आधी बघितलंय. मेथड्स कशा, ऍट ओव्हरराइड, पब्लिक वॉइड आणि मेथड्स, आणि इथे आपलं इम्प्लिमेंटेशन असणार आहे. तर ही सगळी गोष्ट हे आपण आधीच्या भागांमध्ये शिकलेलो आहे. तर इथे मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. पण आता आता समजा मला, आता तुम्ही अशा प्रकारे मेथड्स झाल्या तुमच्या, आणि आता आपल्याला हे चेंज करायचं. तर मी इथे याला आपल्याला काहीतरी आउटपुट पाहिजे, रिटर्न वॉइड आहे, तर मी इथे याला स्ट्रिंग करतो. मी याला पण स्ट्रिंग करतो जेणेकरून आपल्याला आउटपुट मिळेल. ठीक आहे, तर मी इथे इथे स्ट्रिंग स्ट्रिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एरर आली, बरोबर. तर या एररला तुम्ही इथून चेंज करू शकता, किंवा आपण अजून एक काम करू शकतो, आपण याला डिलीटच करून टाकू. मी तसंच डिलीट पी प्लेन साठी आणि एफ प्लेन साठी, या दोघांसाठी पण हे दोन्ही डिलीट करून टाकतो, बरोबर. आणि मी डिलीट केल्यानंतर मी पुन्हा इम्प्लिमेंट करतो, इथे जनरेट वरती जातो, इम्प्लिमेंट मेथड्स करतो. आता ह्या स्ट्रिंगनी इम्प्लिमेंट झाल्यात आणि ह्याला रिटर्न आलेला आहे. आता रिटर्न नल आहे कारण हे स्ट्रिंग आहे, त्यामुळे आपण इथे रिटर्न काहीच करत नाही. तर मी ह्या प्लेन्स मध्ये पण जातो आणि जनरेट मध्ये जाऊन इम्प्लिमेंट मेथड्स करतो, दोन्ही सिलेक्ट करतो आणि इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर आता मला इकडे एक टेक्स्ट पास करूया आपण. आता टेक्स्ट काय पास करणार, तर ऑन बोर्डिंग आहे आणि पॅसेंजर प्लेनचं आहे. तर पॅसेंजर प्लेनचं पॅसेंजर्स ऑन बोर्डेड काही, म्हणजे असं अशा टाईपने काही लिहू शकतो. नंतर अनाउन्समेंट काय करू शकतो, रेडी टू फ्लाय. अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या अनाउन्समेंट तुम्ही करू शकता, रेडी टू फ्लाय वगैरे. तर रेडी टू फ्लाय हे रायटर प्लेनसाठी पण सेमच असू शकतं, पण ते पण अनाउन्समेंट करू शकतात तशा पद्धतीचे. तर ऑन बोर्डिंग मध्ये तर इथे फ्रेट फ्रेट काय, फ्रेट अपलोडेड, फ्रेट अपलोडेड, अपलोड कंप्लीट.
अशी कुठली अनाउन्समेंट तुम्ही इथे देऊ शकता आणि इथे तुम्ही देऊ शकता सेम रेडी टू फ्लाय काही देऊ शकता. हे आपल्याला जस्ट टेक्स्ट म्हणून आपण टाकतोय. तर अशा पद्धतीने ह्या मेथड्स म्हणजे इथे मेथड्स ऍक्च्युली हे जे असेल ह्या तुमच्या मेथड्स असतील. इथे तुम्हाला ऍक्च्युअल कोड लिहायचा आहे पण आपण इथे टेक्स्ट टाकतोय. तर अशा पद्धतीने इथे आपण टेक्स्ट टाकलेला आहे. प्लेन इथे अनाउन्स केलेला आहे. मेन ऍक्टिव्हिटी मध्ये असं टाकलेलं आहे. तर आता आपल्याला हे मेन ऍक्टिव्हिटीशी जोडायचं आहे. बरोबर. तर मेन ऍक्टिव्हिटी मध्ये मला तो क्लास डिक्लेअर करायला लागेल म्हणजे प्लेन. बरोबर. तर प्लेन नाही आपला पी प्लेन आहे. पी प्लेन आणि त्याचं नाव देऊया आपण त्याचं नाव असेल पी प्लेन 1 न्यू पी प्लेन. तर अशा पद्धतीने मी इकडे आपला ऑब्जेक्ट बनवलेलं म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट बनवायला लागेल आपल्या क्लासचं. तर मी इथे ते ऑब्जेक्ट बनवलेलं. तर आता याच्यानंतर आपल्याला काय बनवायला लागेल. तर यावेळेस आपण एक काम करूया. आपण जसं की हे आपल्या डिव्हाइसवरती हॅलो वर्ल्ड तर आतापर्यंत आपण याच्यात पहिल्या भागामध्ये आपण डिव्हाइसचा यूज केलेला. याच्यामध्ये आपण कोडिंग केलेलं बऱ्याचदा. तर आतापर्यंत आपण याच्यात केलेलं नाही. तर मी ऍक्टिव्हिटी मेन मध्ये जातो. आपण एक काम करूया. यावेळेस ना आपण याच्यासाठी एक बटन यूज करूया इकडे. ठीक आहे. मी ओके. तर इथे मी बटन एक डिक्लेअर केलेलं आहे. इथे टॉपला ठेवतो. म्हणजे आपण कन्स्ट्रेंट देऊया. कन्स्ट्रेंट लेआउट वगैरे काय असतो ह्याची माहिती आपण घेतलेली आहे. जर नसेल घेतली तर तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. तर मी ह्या हॅलो वर्डला तसंच ठेवतो. मी आता काही चेंज करत नाही किंवा डिलीट पण करत नाही. मला जस्ट कन्स्ट्रेंट साठी ठीक आहे. नाही तुम्ही खाली पण चिकटवू शकतो. तर ह्या बटनला मी इथे आयडी देतो btn1. तुम्ही आयडी आपण जेव्हा जेव्हा काम करायला लागू आता ह्याच्या पुढे तेव्हा चांगला आयडी द्यायला लागू याच्यामध्ये. तर मी इथे btn1 देतो. ठीक आहे. तर आपल्या लेआउट वरती बटन आले आणि आपल्याला सध्या तेच पाहिजे. ओके. तर आता बटन साठी आपण लिस्नर्स इव्हेंट्स वगैरे इकडून ते आपण आधीच्या सिरीज मध्ये बघितलं आपण कसं करायचं. तर आपण एक वेगळ्या पद्धतीने करूया. btn1 आपण इथे दिलेलं आहे. मी मेन ऍक्टिव्हिटी मध्ये जातो आणि मी इथे आपल्या ह्या ऑन क्रिएटच्या वरती. ओके. तर इथे माझं कर्सर आलेलं आहे. तर मी बटन आपण बटन डिक्लेअर करतो आणि मी माझं बटन देतो wt1. मी सेम आयडी नको आपण सेम आयडी नको देऊया कारण तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. तर मी फक्त बटन देतो आणि सेमीकोलन देतो. मी इथे बटन डिक्लेअर केलंय माझं. ठीक आहे. आणि त्या बटनला मी इथे कनेक्ट करतो माझ्या लेआउट बरोबर. ते कसं करायचं तर BUTON इज इक्वल टू हे असाइनमेंट ऑपरेटर इथे वापरतो मी. फाइंड व्ह्यू बाय आयडी. हे सगळं तुम्ही पहिल्या भागात बघितलं असेल. r.id. आपण पहिल्या सिरीज मध्ये हे खूप वापरलंय पण आता आपण जावा शिकताना हे आपण खूप कमी वापरलंय. त्यामुळे इथे मी बटन 1 आपलं दिलेलं आहे. तर हे मी इथे कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे माझं प्लेन पण इथे झालेलं आहे. आता मला याची एखादी मेथड डिक्लेअर करायची असेल की प्लेन 1 डॉट. तर डॉट केल्यानंतर मला इथे मेथड चालू आहे ऑन बोर्डिंग सेमीकोलन. हा. तर मी इथून ही मेथड कॉल केलेली आहे ऑन बोर्डिंग मेथड. पण ह्या मेथड मध्ये ऑन बोर्डिंग झाल्यानंतर ही मेथड मी कॉल केली. बरोबर. तर ही मेथड मला रिटर्न काय देईल. ही मेथड मी पी प्लेन मध्ये जातो. ऑन बोर्डिंग मध्ये मला हे टेक्स्ट रिटर्न मिळणार आहे. बरोबर. तर हे टेक्स्ट मला कुठेतरी वापरावं लागेल. तरच मी ते उपयोगात आणू शकतो. एकतर मी इथे लॉग मध्ये दाखवू शकतो किंवा स्क्रीनवरती टोस्ट मेसेज करू शकतो. तर मी इथे काम करतोय. आपण आता हे बटन इथे डिक्लेअर केलेलं आहे. बरोबर. तर त्या बटनला ऑन क्लिक लिस्नर आपल्याला जोडावं लागेल. तर ते कसं करणार तर मी BUTON लिहिलं डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर.
तर मी इथे एक सेट ऑन क्लिक लिस्नर इथे सेट करतोय. हा सेट ऑन क्लिक लिस्नर. तर आता मी इथे अजून काय लिहू शकतो तर न्यू स्पेस व्ह्यू डॉट ऑन क्लिक लिस्नर. तर मी इथे हे डिक्लेअर केलेलं. इथे आपल्याला एरर आली आता. तर आता ही एरर काय आहे की इज ॲब्स्ट्रॅक्ट कॅनॉट बी इन्स्टॅन्शिएटेड. तर हे आपण ॲब्स्ट्रॅक्ट आहे हे ते इन्स्टॅन्शिएट होऊ नाही शकत. त्यामुळे आपल्याला इकडे अजून एक क्लास असं हे बनवायला लागेल जो अनॉनिमस क्लास असेल आणि जो सुरू आणि शेवट त्याचा याच्यापासून होतो. महिरपी कंस बोलतो आपण मराठीत त्याला. या कंसापासून सुरुवात आणि या कंसाला एंड. आता एरर अजून पण इकडे आहे. तर हे एरर काय आहे अनॉनिमस क्लास डिराइव्ड फ्रॉम द ऑन क्लिक लिस्नर मस्ट आयडर बी डिक्लेअर. तर आता ह्याच्यात जो क्लास आहे अनॉनिमस क्लास तर हा पण एक इंटरफेसच आहे. हा एक इंटरफेसच आहे. जेव्हा मी ह्याच्यावर करतो कमांड दाबून तेव्हा तुम्हाला कळेल की हा एक इंटरफेसच आहे. इंटरफेस तर ह्याच्यामधला पण एक क्लास आहे जो आपल्याला ह्याच्या आतमध्ये इम्प्लिमेंट करायला लागेल तरच तो होऊ शकतो. तर मी कंट्रोल दाबून जेव्हा याच्यावर क्लिक करेन तर तेव्हा तो क्लास लोड होईल. तेव्हा तुम्ही बघू शकता इकडे ऑन क्लिक ही मेथड आहे जी इथे वापरलेली आहे ती मला माझ्या याच्यात डिक्लेअर करायला लागेल. तर मी ती इथे डिक्लेअर करतो. आपण त्याच पद्धतीने डिक्लेअर करूया. जनरेटमध्ये जातो मी इम्प्लिमेंट मेथड्स आणि इथे ऑन क्लिक मी याला इम्प्लिमेंट करतो. ठीक आहे. तर मी इथे ऑन क्लिक मेथड मी इथे झालेली. तर ऑन क्लिक केल्यानंतर काय करायचं टोस्ट डॉट मेक टेक्स्ट. आता मेक टेक्स्ट केल्यानंतर सगळ्यात पहिले काय असतं तर कॉन्टेक्स्ट मेन ऍक्टिव्हिटी डॉट दिस डॉट आपण जावामध्ये वापरतो. मी इथे कॉमा देतो. याच्यानंतर आपल्याला टेक्स्ट द्यावं लागतं. कुठलं टेक्स्ट पाहिजे तर आपल्याला हे टेक्स्ट पाहिजे इथे जे ह्याच्यातून रिटर्न येणार. तर मी याला कंट्रोल एक्स करतो. मी ते इथे टाकतो. बरोबर. त्याच्यानंतर मी इथे याला कॉमा देतो आणि याच्यानंतर आपल्याला आपलं लेंथ टाकायला लागते. तर लेंथ मी लॉंग टाकतो आणि याच्या पुढे डॉट शो आणि सेमिकोलॉन. तर अशा पद्धतीने मी इथे दिलेलं आहे. तर तरी आपल्याला एक एरर दाखवते इकडे. तर ही एरर काय आहे तर व्हेरिएबल पी पॅनल इज ऍक्सेस फ्रॉम विदिन द इनर क्लास लेट्स टू बी डिक्लेअर ॲज अ फायनल. तर आपण इथे हा अनॉनिमस क्लास डिक्लेअर केला आहे. म्हणजे या क्लासला काही नाव नाहीये. तर या क्लासमधून जेव्हा आपण बाहेरच्या आउटर क्लासचं कुठलं व्हेरिएबल वापरतो तर ते फायनल डिक्लेअर करायला लागतं आपल्याला. बरोबर. ते आपल्याला इकडे फायनल डिक्लेअर करायला लागतं. याचं कारण असं आहे की ते क्लासचं व्हेरिएबल या अनॉनिमस क्लासमध्ये चेंज होऊ नये म्हणून. तर मी याला इथे फायनल डिक्लेअर करतो. जसं मी फायनल डिक्लेअर केलं इथे ह्याची एरर गेलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे काय केलंय तर आपण एक डिक्लेअर केलं आणि इथे आपण टोस्ट मेसेज देतो जेव्हा आपण हे बटन प्रेस करणार आहे. तर मी या प्रोजेक्टला सेव्ह केलेलं आहे इकडे आणि मी माझं हे प्रोजेक्ट रन करतो. तर आपण बघूया आपलं प्रोजेक्ट रन होत आहे की काही आपल्याला अजून एरर येत आहे. तर आपलं प्रोजेक्ट आता इथे लोड होत आहे. इन्स्टॉल सक्सेसफुल इथे खाली येते. इकडे आपल्याला बटन आलेलं आहे. बटनला आपण नाव नाही दिलं. इथे आपण नाव देऊ शकतो फ्लाय वगैरे द्यायचं ते. मी क्लिक करून बघतो इकडे आपल्याला टोस्ट मेसेज येतोय का. तर मी आता क्लिक केलेलं आहे. क्लिक झाल्यासारखं तरी वाटत नाही. मी क्लिक करतो. कदाचित आपलं इन्स्टॉलेशन अजून चालू आहे. आणि हो इकडे आपल्याला टोस्ट मेसेज आलेला आहे पॅसेंजर्स ऑन बोर्डिंग. कळलं. म्हणजे जसं मी बटन क्लिक केलं तेव्हा मला पॅसेंजर्स ऑन बोर्डेड हा मेसेज आलेला आहे. आणि हा कुठून आलाय पॅसेंजर्स ऑन बोर्डेड हा प्लेन्स मध्ये डिक्लेअर केला आहे. आणि ही जी मेथड आहे ऑन बोर्डिंगची ती मी इंटरफेस मध्ये डिक्लेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे इंटरफेस वापरलाय. तर अनाउन्समेंटची मेथड आता तुम्हाला वापरायची आहे. हे तुमच्यासाठी टास्क आहे की तुम्ही अनाउन्समेंटची मेथड वापरायची. त्याच्यानंतर हे जे मी बटन वापरलंय हे इथे तुम्हाला पी पॅसेंजर प्लेन आणि फ्रेट प्लेन असे दोन वेगवेगळे बटन वापरायचे आणि त्यांच्या दोन वेगवेगळ्या मेथड्स आणि 4 बटन्स येतील एकूण इकडे आणि ते बटन्स दाबल्यानंतर त्याची गोष्ट कॉल केली गेली पाहिजे. तर अशा पद्धतीने हा तुमचा टास्क आहे आणि हा करायचा आहे. तर आजचा हा इंटरफेसचा भाग तुम्हाला कसा वाटला. इंटरफेसचे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले का हे आज तुम्ही मला सांगायचं आहे खाली कमेंट्स करून.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. जसं की मी मध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त मित्रांना, मराठी मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवाल, तेवढा त्यांचा फायदा होणार आहे आणि याच्यात तुमचा फायदा आहे की जेवढे जास्त लोक व्हिडिओ बघतील तेवढे जास्त वेगाने व्हिडिओ येतील माझ्याकडून. त्यामुळे शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी.